लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वडनेर गेट आर्टिलरी सेंटरमध्ये हृदयद्रावक घटना। वडिलांसमोरच बिबट्याने 2 वर्षीय बालकाला उचलून नेले। नाशिक। सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री 9:30 ते 9:45 वाजेच्या सुमारास वडनेर गेट आर्टिलरी सेंटर परिसरात दुर्दैवी घटना घडली। रेकॉर्ड ऑफिसमध्ये कार्यरत जवान गंगाधर यांचा 2 वर्षाचा मुलगा श्रुतिक घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले। या घटनेनंतर कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी मुलाचा आटोकाट शोध घेतला, मात्र श्रुतिकचा काही पत्ता लागला नाही। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनेची माहिती माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी नागरिकांसह तात्काळ वनविभागाला दिली। त्यानंतर वनविभागाने पथक, आर्टिलरी सेंटरमधील सैनिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे शोध मोहीम सुरू केली। रात्री उशिरापर्यंत थर्मल ड्रोनच्या मदतीनेही बालकाचा शोध घेण्यात आला, तरी देखील सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.